नमस्कार. मी डोळे आर्यस, महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज, प्रवरानगर. आज आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरमधील लेक्चर नंबर 3मध्ये आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी हा भाग बघणार आहोत. आता कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल आपण मागच्या पिरियडला बघितलेले आहे. तर हे जे मोशन आहे हे मोशन अलॉंग द 3 डायमेन्शनल असल्यामुळे कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो अलॉंग द 3 डायमेन्शन्स ऑर इन 3 डायरेक्शन्स. Therefore, the total kinetic energy is 1/2 mvx² plus 1/2 mvy² plus 1/2 vz². For a gas at a temperature T, म्हणजे T इतक्या टेम्परेचरला द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, म्हणजे तीच कायनेटिक एनर्जी आपण ह्या ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mvx² plus 1/2 mvy² प्लस 1/2 mvz². आता आपल्याला हे माहिती आहे की मीन एनर्जी पर मॉलिक्यूल जी आहे ती 3/2 kBT अशी घेतलेली आहे. KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, हे मागच्या वेळेस आपण पाहिलं. तर ही जे कायनेटिक एनर्जी अलॉंग द सिंगल ॲक्सिस ही इज इक्वल फॉर ऑल 3 ॲक्सिस, म्हणजे तिन्ही ॲक्सिससाठी ती सारखी आहे. आणि ती किती असते तर 1/2 kBT एवढी असते. आणि तिन्ही ॲक्सिसची मिळून 3/2 kBT एवढी अशी आपण लिहिली, म्हणजे 1/2 kBT प्लस 1/2 kBT प्लस 1/2 kBT म्हणून 3/2 kBT. आता द मीन एनर्जी असोसिएटेड विथ एव्हरी कॉम्पोनंट ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी विच इज क्वाड्रेटिक इन द व्हेलॉसिटी कॉम्पोनंट्स इन x, y and z डायरेक्शन्स अँड the total translational energy contribution of molecule is 3/2 kBT. अशा प्रकारचा हा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ द एनर्जी आहे. त्यानंतर आपल्याला बघायचे डिग्रीज ऑफ फ्रीडम. व्हॉट इज मीन बाय डिग्रीज ऑफ फ्रीडम? वी नो दॅट द मॉलिक्यूल इज इन मूव्हिंग कंडिशन इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. इन केस ऑफ द प्लेन सरफेस, म्हणजे जर का प्लेन सरफेस असेल, देर इज अ लिमिटेशन फॉर द मोशन ऑफ द मॉलिक्यूल. But there is a 3-dimensional space. At that time, the molecule have the freedom for the motion in all directions x, y and z. Now, what is meant by degrees of freedom? The degrees of freedom of a system are defined as the total number of coordinates or independent quantities required to describe the position and कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम कम्प्लिटली. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मॉलिक्यूलचं आपण त्याचं जे काय मोशन आहे ते आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे, म्हणजे सांगायचं आहे. तर ते सांगण्यासाठी ज्या ज्या क्वांटिटी लागतात, जे जे कोऑर्डिनेट लागतात, त्या कोऑर्डिनेटचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे त्याला म्हणतात डिग्रीज ऑफ द फ्रीडम. आता त्यामध्ये आपण ह्या डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत डायॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये हे काय वाचतं, कसे असतात डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर बघा, त्या डायॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये की एक्स, वाय आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग, तिन्ही ॲक्सिसच्या अलॉंग आपण काय करतो आहे, एक मॉलिक्यूल कन्सिडर केला आणि त्याचं जे काय मोशन आहे ते आहे एक्स, वाय आणि झेड आपल्या डायग्रॅममध्ये दाखवलं त्याप्रमाणे त्याचं हे मोशन होत असतं. आता याचे 2 मोशन आहेत. सुरुवातीला बघूया. एक ट्रान्सलेशनल, म्हणजे जे सरळ रेषेत मोशन होतं त्याला ट्रान्सलेशनल म्हणतात. आणि तो जो काय गोल फिरतो डायग्रॅममध्ये दाखवलं आहे तर त्याला रोटेशनल मोशन म्हणतात. मग त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी ई ट्रान्सलेशनल प्लस ई रोटेशनल अशी येईल. आता यामध्ये म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mvx² प्लस 1/2 mvy² प्लस 1/2 mvz². दिस इज द ट्रान्सलेशनल एनर्जी. म्हणजे काय, जेव्हा मॉलिक्यूल स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होतो तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशनल मोशन. मग त्या संदर्भातली जी कायनेटिक एनर्जी तिला म्हणायचं ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ती झाली. आता रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला माहिती आहे की रोटेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी एका ॲक्सिससाठी असते
वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणून ई रोटेशनल येते वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर आय झेड ओमेगा स्क्वेअर प्लस वन हाफ आय ओमेगा वाय स्क्वेअर. ही झाली रोटेशनल एनर्जी. पण आता समजा तोच मॉलिक्यूल जर व्हायब्रेशन पण करत असेल, म्हणजे व्हायब्रेटिंग कंडिशनमध्ये पण आहे, म्हणजे तो लिनियर मोशन पण परफॉर्म करतो, तोच मॉलिक्यूल सर्क्युलर मोशन पण परफॉर्म करतो, आणि तोच जो मॉलिक्यूल आहे तो व्हायब्रेशनल मोशन पण परफॉर्म करतो. अशा वेळेस टोटल एनर्जी ई इज इक्वल टू ई ट्रान्सलेशनल प्लस ई रोटेशनल प्लस ई व्हायब्रेशनल अशी ती एनर्जी येईल. आता आपण याच्या अगोदर तर पाहिलं आहे की ई ट्रान्सलेशनल प्लस ई रोटेशनल, परंतु आता ई व्हायब्रेशनल ही एनर्जी किती येते, तर ही येते की वन हाफ एम यू स्क्वेअर प्लस वन हाफ के आर स्क्वेअर. तर याच्यामध्ये ह्या दोन घटकांची बेरीज केली की आपल्याला मिळते की व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. याच्यामध्ये व्हॉट इज यू इज द व्हेलॉसिटी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द ॲटम ऑफ द मॉलिक्यूल अँड आर इज द सेपरेशन बिटवीन द ॲटम्स परफॉर्मिंग ऑसिलेशन्स. आणि के जो आहे तो के इज रिलेटेड विथ द फोर्स कॉन्स्टंट, म्हणजे यू व्हायब्रेशन व्हेलॉसिटी, आर सेपरेशन बिटवीन द ॲटम म्हणजे दोन ॲटममधलं डिस्टन्स, आणि के हा एक कॉन्स्टंट आहे. आणि अशा रीतीनं ही जी आहे टोटल एनर्जी आली आपली. आता टोटल एनर्जी आल्यानंतर प्रत्येक मोडमध्ये किंवा डिग्रीज ऑफ फ्रीडममध्ये फॉर व्हायब्रेशनल मोशन कॉन्ट्रीब्यूट 2 × 1/2 kBt, म्हणजे व्हायब्रेशनल मोशनच्या मध्ये KBT एवढी व्हॅल्यू टोटल इंटरनल एनर्जीमध्ये येते. आता कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ ट्रान्सलेशन मोशन इन 3 डायरेक्शन, तिन्ही डायरेक्शनचा विचार जर केला तर ती किती येते, ते 3 × 1/2 kBt. आपल्याला माहिती आहे एका डायरेक्शनमध्ये 1/2 kBt एवढी कायनेटिक एनर्जी असते. मग 3 डायरेक्शन म्हणल्यावर फक्त 3 मल्टिप्लाय करायचं. आता कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ द रोटेशनल मोशन अबाउट 2 पर्टिक्युलर ॲक्सेस. मग काय येईल, ही जी वन डायरेक्शनल कायनेटिक एनर्जी आहे तिला 2 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 × 1/2 kBt येईल. पुढं व्हायब्रेशनल एनर्जीच्या बाबतीत काय येतं, ती पण 2 डायमेन्शनल आहे म्हणून 2 × 1/2 kBt येईल. फॉर अ गॅस इन आयसोथर्मल इक्विलिब्रियम ॲट टेम्परेचर T, म्हणजे गॅस जर का समजा आयसोथर्मल इक्विलिब्रियम म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला आणि हीट एक्सचेंज होत नाही, हीट बाहेर पडत नाही किंवा बाहेरची रिसीव होत नाही, अशा कंडिशनला द ॲव्हरेज एनर्जी फॉर द मॉलिक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रेटिक टर्म इज 1/2 kBt. म्हणजे जेव्हा आयसोथर्मल कंडिशन असते त्यावेळेस काय होतं की 1/2 kBt एवढी कायनेटिक ॲव्हरेज एनर्जी असते मॉलिक्यूलची. आता पुढं, आता यानंतर आपल्याला बघायचं आहे मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशनमध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की एक 1 मोल ऑफ द गॅस, आयडियल गॅस आपण एका सिलेंडरमध्ये एनक्लोज केला म्हणजे घेतला, की जे सिलेंडर लाईट आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि एअर टाईप पिस्टन आहे त्याला. मग आता त्या गॅसचं P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम आणि T म्हणजे टेम्परेचर ऑफ द गॅस. इफ द गॅस इज हिटेड सो दॅट टेम्परेचर रायजेस बाय dt, म्हणजे त्या गॅसला आपण काय केलं की हीट दिली म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढणार, परंतु त्याचा आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं. कॉन्स्टंट ठेवल्यानंतर काय झालं, समजा आपण dQ1 एवढी हीट त्याला सप्लाय केली आणि व्हॉल्यूम मात्र कॉन्स्टंट ठेवलं, म्हणजे सप्लाय केलेली हीट कशासाठी वापरली, टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस DE, म्हणजे त्या गॅसची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी ती सप्लाय हीट आपण वापरली. आता व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज कॉन्स्टंट आहे, देअरफॉर देअर इज नो वर्क इन मूव्हिंग द पिस्टन, म्हणजे कार्य काही झालेलं नाही, म्हणून आपण इक्वेशन लिहिलं dQ1 इज इक्वल टू D इज इक्वल टू CV dt.
आता हे झाल्यानंतर आपण काय केलं, CV म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि DT म्हणजे राईज इन टेम्परेचर आपण पाहिलं. आता नंतर काय केलं आपण, की तो जो पिस्टन आहे तो ढिला केला आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवून आपण व्हॉल्यूम जो आहे तो व्हेरिएबल करायला परवानगी दिली. म्हणजे टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढतं. आता टेम्परेचर DT एवढं वाढलं म्हणजे व्हॉल्यूमसुद्धा DV एवढं वाढलं. मग आता सप्लाय केलेली हीट जी आहे ती कशासाठी यूज होते, टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी म्हणजे DE अधिक DW म्हणजे एक्सटर्नल वर्क डन. आता DW जे आहे त्याची व्हॅल्यू PD एवढी येते म्हणजे प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. आता सप्लाइड हीट इज इक्वल टू CP/DT. CP म्हणजे इट इज द मोलर स्पेसिफिक हीट ॲट ऑफ द गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग DE इज इक्वल टू CV/DT आपल्याला माहिती आहे, वरच्या इक्वेशनमध्ये आहेच. ते आपण काय केलं, ह्या इक्वेशनमध्ये म्हणजे DQच्या इक्वेशनमध्ये DQ2च्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं. DQ2ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, CP/DT आणि DEची किती आहे, CV/DT प्लस DW ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. आता काय केलं, CV/DT आपण डाव्या बाजूला घेतलं म्हणजे CP मायनस CV इंटू DT इज इक्वल टू PdV अशी व्हॅल्यू आली. DW इज इक्वल टू PdV असं वर्क आपण बघितलेलं आहे म्हणून ते घेतलं. आता 1 मोल ऑफ द गॅस असेल तर PV इज इक्वल टू RT आणि मग PdV इज इक्वल टू RDT. मग CP मायनस CV इंटू DT इज इक्वल टू RDT अशी एवढी व्हॅल्यू घेतली आपण PdVच्या ऐवजी. म्हणजे दोन्ही बाजूचं DT कॅन्सल झालं. मग CP मायनस CV इज इक्वल टू R. धिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ मेयर्स रिलेशन. ह्याच इक्वेशनला आपण मेयर्स रिलेशन असं म्हणतो. आणि मग हेच जे मेयर्स रिलेशन आहे हे मोनो ॲटॉमिक गॅसेस असतील किंवा डाय ॲटॉमिक गॅसेस असतील यांच्यासाठी आपल्याला थोड्याफार बदलामध्ये ते आपल्याला डिराईव्ह करता येतं. थँक्यू.